विद्यार्थी मित्रांनो, आपण सहकाराचं दुसरं प्रकरण पाहतोय. त्या प्रकरणाचं नाव आहे सचिवाचा पत्रव्यवहार. आपण पाठीमागच्या तासाला सभासदत्व मंजुरीबाबतचं पत्र पाहिलं. दुसरं पत्र पाहिलं सभासदत्व नामंजुरीबाबतचं पत्र पाहिलं. त्याच्यानंतर तिसरं पत्र आहे, त्या पत्राचं नाव आहे भाग हस्तांतरणाबाबतचे पत्र. म्हणजे एका व्यक्तीच्या नावावरचे शेअर्स दुसऱ्या व्यक्तीच्या नावावरती हस्तांतरित करण्याबाबत मंजुरीचं पत्र आहे. परंतु हे पत्र चालू अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेलं आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी दक्षता घ्यावी. आपल्याजवळ पुस्तके असतील तर सरळ 3 नंबरचं जे पत्र आहे त्या पत्राला कॅन्सल म्हणून किंवा अभ्यासक्रमातून वगळलेला आहे असा उल्लेख करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल अभ्यास करताना. त्याच्यानंतर पुढचं पत्र आहे ते म्हणजे कर्ज मंजुरीचे पत्र. आता सहकारी संस्थेचा सभासद संस्थेकडे कर्ज मंजुरीबाबत मागणी करतो, अर्ज करतो. मग त्या सभासदाचं जर कर्ज मंजूर झालं तर सहकारी संस्था त्या सभासदाला कर्ज मंजुरीबाबत त्याला पत्र पाठवतो आणि हे पत्र पाठवण्याचं काम सहकारी संस्थेचा सचिव करतो. आता वरती अगदी मधोमध सहकारी संस्थेचं नाव टाकलेलं आहे पहा. शारदा शिक्षक सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित, शारदानगर, अमरावती. पिन टाकलेले आहे 444601. त्या संस्थेचा ईमेल टाकलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की पुस्तकामध्ये सहकारी संस्थेची जी नावं आहेत तीच नावं यावीत असं नाही. आपल्या आजूबाजूच्या आपल्या परिचयाच्या सहकारी संस्थेचंही आपण नाव त्या ठिकाणी टाकू शकतो. त्याचबरोबर डावीकडं बघा दूरध्वनी क्रमांक टाकलेला आहे. दूरध्वनी क्रमांक सुद्धा तोच यावा असं नाही. अगदी आपला नातेपुतेमधील सहकारी संस्था सुद्धा त्या ठिकाणी आपण नाव टाकू शकतो. नातेपुतेमधील एखादा दूरध्वनी क्रमांक आपण टाकू शकतो. जावक क्रमांक टाकलेला आहे पहा LS. हे LS हे कशाशी संबंधित नाही. डायरेक्ट तुम्ही S किंवा M ऑब्लिक किती नंबरचं जावक आहे ते 922 आहे. आपण अगदी कोणताही 3 अंकी संख्या टाकू शकता आणि 2019 म्हणजे 2019 सालातील 922वा जावक क्रमांक आहे. आता उजव्या बाजूला बघा 7 जुलै 2019 तारीख टाकलेली आहे. आपण पेपरची ज्या दिवशी पेपर आहे त्या दिवशीची तारीख टाकू शकतो किंवा कोणतीही आपण तारीख टाकू शकतो. डाव्या बाजूला प्रति दिले पहा. सभासदाचं नाव दिलंय, त्याचा पत्ता दिलाय अमरावती, कारण संस्था आहे अमरावतीची, सभासद आहे अमरावतीचाच. त्यानंतर विषय दिलेला आहे बघा कर्ज मंजुरीबाबत, म्हणजे कर्ज मंजुरीसाठी अर्ज केला होता त्याचा संदर्भ दिलेला आहे. आपला दिनांक 15 जून 2019चा कर्ज मागणी अर्ज. एक गोष्ट लक्षात ठेवा, पत्रामध्ये तारखेमध्ये चुकबुल होता कामा नये. तारीख दिलेली आहे 7 जुलै 2019 आणि सभासदांनी कर्ज मंजुरीबाबत पत्र पाठवलेलं होतं कधी, अर्ज कधी केला होता 15 जून 19ला. म्हणजे 15 जून आणि 7 जुलै जवळजवळ 20-22 दिवसाचा डिफरन्स आहे आणि हा डिफरन्स असावा लागतो. तुम्ही जर 7 जुलै तारीख टाकली आणि इकडं संदर्भ जर समजा 5 जुलै टाकला किंवा 10 जुलै टाकला तर पत्राची मार्क कट होतात. त्यामुळं या गोष्टी जाणीवपूर्वक लक्षात घ्या. त्यानंतर महोदय, डावीकडे महोदय टाकलेला आहे पहा, कॉमा दिलेला आहे. खालच्या ओळीला सुरुवात केलेली आहे. वरील विषयाच्या संदर्भात आपणास कळविण्यात येते की, म्हणजे वरील संदर्भ आहे
तो संदर्भ विचारात घेऊन आपणास कळविण्यात येते की बँकेच्या व्यवस्थापन समितीच्या दिनांक आता 15 जूनला मागणी केलेली आहे कर्जाला, म्हणजे कर्जाला मागणी केली 15 जूनला आणि त्यानंतर व्यवस्थापन समितीची मीटिंग झालेली आहे आणि ही मीटिंग कधी दाखवलेली आहे? 25 जून 2019 रोजी झालेल्या सभेमध्ये आपला कर्ज मागणी अर्ज मंजूर झाला आहे. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी कर्ज मागणी जी आहे, कर्ज मागणी 15 जूनला केलेली आहे, 25 जूनला व्यवस्थापन समितीची मीटिंग झालेली आहे आणि या मीटिंगमध्ये काय झालेलं आहे की आपला अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानुसार आपणास 1,00,000 रुपये, म्हणजे रक्कम किती आहे बघा, 1,00,000 रुपये अक्षरामध्येही लिहिलेले आहे, संख्यामध्ये सुद्धा लिहिलेले आहे. हे 1,00,000 रुपयाचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. त्यानंतर खाली पॅराग्राफ पाडलेला आहे, तरी आपण सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. म्हणजे तुमचं कर्ज मंजूर झालेलं आहे असं सभासदाला कळवलंय, तर सभासदाला काय सांगितलंय की आपण सहकारी संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. म्हणजे काय होईल तर कर्जाची रक्कम आपणास ताबडतोब अदा करण्यासाठी पुढील कार्यवाही करणे सुलभ होईल. म्हणजे अदा करण्यासाठी म्हणजे काय तर कर्जाची रक्कम आपणास ताबडतोब देण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही करणे सुलभ होईल. डावीकडे दिलेला आहे कळावे, कॉमा, उजवीकडे लिहिलेला आहे आपला विश्वासू, सही आणि नाव टाकलेलं आहे आणि सचिव लिहिलेलं आहे. नाव सचिवाचं दुसरं कोणतंही टाकलं तरी चालतं, सही केली तरी चालते, नाही केली तरी चालते, फक्त अक्षरामध्ये सही अपेक्षित आहे. आणि खाली सचिव हा भाग त्या ठिकाणी नोंद करणं आवश्यक आहे. उजव्या बाजूला आहे पहा आपला विश्वासू, सचिव, सही आणि त्याचं नाव टाकलेलं आहे. तर हे पत्र होतं कर्ज मंजुरीचं पत्र. त्याच्यानंतर पुढचं पत्र आहे पहा, कर्ज थकबाकीदारास पत्र. म्हणजे आता काय केलेलं आहे, कर्ज मंजूर केलं होतं, त्या सभासदाला कर्ज वाटप सुद्धा केलं. सगळे सभासद कर्जाचे हप्ते वेळेवरती भरतात असं नाही, त्यातले काही सभासद असतात किंवा कर्जदार असतात, ते कर्ज सहकारी संस्थेमध्ये वेळेवरती भरत नाहीत. मग त्यांच्यासाठी स्मरणपत्र पाठवलेलं आहे. पण हे पत्र सुद्धा चालू शैक्षणिक वर्षामध्ये कोरोना आजारामुळं अभ्यासक्रमातून वगळलेलं आहे. तिथं तुम्ही पुस्तकामध्ये सुद्धा नोंद करा की हे पत्र अभ्यासक्रमातून कॅन्सल केलेलं आहे. त्यानंतर पुढचं जे पत्र आहे ते म्हणजे सहकारी संस्थेची पहिली सर्वसाधारण सभा. बघा, सहकारी संस्थेची पहिली सर्वसाधारण सभा. आपण पाठीमागच्या तासाला सुद्धा मी सांगितलं होतं, सहकारी संस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सभा होतात. उल्लेख केला होता मी. पहिली सर्वसाधारण सभा होत असते, वार्षिक सर्वसाधारण सभा होत असते आणि विशेष सर्वसाधारण सभा सुद्धा होत असते आणि अंतिम साधारण सभा होत असते. आणि सहकारी संस्थेच्या सभासदामध्ये सुद्धा या बाबीचा विचार केला होता. आता सहकारी संस्थेच्या पहिली सर्वसाधारण सभाची त्या सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका. आता सहकारी संस्थेच्या नोंदणीचा दाखला मिळाल्यानंतर प्रवर्तक असतो, तो प्रवर्तक सहकारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी तो धडपडतो, प्रयत्न करतो. नोंदणीचं प्रमाणपत्र तो मिळवतो आणि नोंदणीचं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पहिली सर्वसाधारण सभा मुख्य प्रवर्तक काय करतो, त्या ठिकाणी पहिली सर्वसाधारण सभा त्या ठिकाणी बोलावतो आणि ते साधारण सभा बोलवत असताना ते जे सभासद असतात त्या सभासदांना त्या ठिकाणी काय केलं जातं,
सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका पाठवली जाते. आता वरती सहकारी संस्थेचं नाव टाकले पहा, जनता सहकारी कागद कारखाना मर्यादित. तिथं तुम्ही कोणतंही नाव टाकू शकता. उदाहरण जर आपल्याला घ्यायचं म्हटलं तर ते उदाहरण मग आपण नातेपुतेमधील एखादी सहकारी संस्था त्या ठिकाणी आपण टाकू शकतो, किंवा एखादी गाव पातळीवरील एखादी सहकारी संस्था आपण टाकू शकतो. उदाहरण जर घ्यायचं म्हटलं जनता सहकारी साखर कारखाना किंवा जनता सहकारी बँक, अशीही आपण त्या ठिकाणी सहकारी संस्थेचं नाव टाकू शकतो. तिथं पत्ता लिहायचा असेल तो पिन टाकायची, ईमेल टाकायचं जनता@gmail.com. दूरध्वनी क्रमांक टाकलेला आहे पहा डावीकडं. उजवीकडं तारीख टाकलेली आहे 21 नोव्हेंबर 2019 आणि अगदी मधोमध हेडिंग दिलेला आहे, पहिली सर्वसाधारण सभेची सूचना किंवा पहिली साधारण मंडळ सभेची सूचना. म्हणजे पहिली साधारण मंडळ सभेची सूचना किंवा पहिल्या सर्वसाधारण सभेची सूचना असं जरी लिहिलं तरीही बरोबर आहे. आता बघा, पाठीमागच्या पत्रामध्ये काय केलं होतं, प्रति टाकलं होतं आणि सभासदाचं नाव टाकलं होतं. पण आता इथं नाही, इथं पहिली साधारण सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका पाठवतोय आपण. त्यामुळं इथं सरळ पॅरेग्राफ टाकलेला आहे बघा. सर्व संबंधितांना कळविण्यात येते की महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 नुसार जनता सहकारी कागद कारखाना मर्यादित जत या संस्थेच्या सभासदांची पहिली साधारण सभा गुरुवार दिनांक 5 डिसेंबर 2019 रोजी दुपारी ठीक 2 वाजता जत येथील शारदा सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व सभासदांनी सभेला अवश्य उपस्थित राहावे ही विनंती. आता बघा, सभासदाला ज्या वेळेस सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका पाठवली जाते त्यावेळेस ज्या तारखेला सभा आहे त्या तारखेच्या पूर्वी किमान 15 दिवस अगोदर 14-15 दिवस अगोदर त्या सभासदाच्या हातामध्ये त्या साधारण सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका पडली पाहिजे. आता इथं बघा, तारीख दिलेली आहे 21 नोव्हेंबरला. आपण उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर 21 नोव्हेंबरच्या पुढं जर 14-15 दिवस जर आपण विचारात घेतले, मोजले, तर बघा 5 डिसेंबर 2019 तारीख टाकलेली आहे. म्हणजे पहिल्या साधारण सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका ज्या दिवशी पाठवली जाते त्या दिवसाच्या 15 दिवसानंतर, त्या दिवसापासून 15 दिवसानंतर त्या सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिकेची तारीख वाचली पाहिजे. आणि किती वाजता तारीख आहे, किती वाजता सभा आहे, त्या सभेचं टायमिंग किंवा वेळ त्यात उल्लेख केला पाहिजे आणि सभा कुठं आयोजित केलेली आहे याचाही उल्लेख केला पाहिजे. बघा, दुपारी ठीक 2 वाजता आणि कुठं, जत येथील शारदा सभागृहात आयोजित केलेली आहे. आता सभेची कार्यक्रम पत्रिका म्हणजे त्या सभेमध्ये कोणत्या कोणत्या विषयावर चर्चा केली जाणार आहे, तर पहिलं म्हणजे सभेच्या अध्यक्षाची निवड करणे. म्हणजे प्रत्येक सभेला अध्यक्ष असावाच लागतो, त्या सभेच्या अध्यक्षाची निवड करणे. सहकारी संस्थेच्या नोंदणीची सभासदांना कल्पना देणे, कारण पहिली साधारण सभा आहे. सर्व सभासदांना बोलावून काय करावं लागतं, तर सहकारी संस्थेच्या नोंदणीची सभासदांना कल्पना दिली पाहिजे. आणि ही सभा कोण बोलवतं, सचिव बोलवत नाही, कारण पहिली साधारण सभा आहे. ही सभा मुख्य प्रवर्तक बोलवत असतो. उजव्या बाजूला बघा तुम्ही, सगळ्यात शेवटी आपला विश्वासू, सही, नाव टाकले आणि मुख्य प्रवर्तक म्हटले. म्हणजे मुख्य प्रवर्तक काय करतो, तर ही पहिली साधारण सभा बोलवत असतो. आणि बघा, त्या सभेमध्ये सर्व बाबीविषयी निर्णय घेतले जातात. त्यानंतर तिसरा आहे संस्थेच्या नवीन सभासदाला मान्यता देणे.
आता पूर्वी प्रवर्तक म्हणून ज्या 10 व्यक्तींनी सह्या केलेल्या आहेत ते तर सभासद असतातच, पण नवीन सभासद करून घेण्यासाठी संस्थेच्या नवीन सभासदाला मान्यता देण्याचा निर्णय या सभेमध्ये घेतला जातो. नोंदणीपर्यंत झालेल्या खर्चास मंजुरी देणे व तो हिशोब स्वीकारणे. आता सहकारी संस्थेच्या नोंदणीचं प्रमाणपत्र मिळेपर्यंत मुख्य प्रवर्तक जो असतो तो मुख्य प्रवर्तक सर्व प्रकारचा तो खर्च स्वतः करत असतो. स्वतःच्या खिशातले पैसे नोंदणीचं प्रमाणपत्र मिळेपर्यंत तो मुख्य प्रवर्तक करीत असतो. मग या सभेमध्ये काय केलं जातं? या सभेमध्ये मुख्य प्रवर्तक काय करतो? तो खर्च या सभेमध्ये सादर करतो. आणि या सभेमध्ये काय केलं जातं? नोंदणीपर्यंत झालेल्या खर्चास मंजुरी देण्याचा निर्णय या सभेमध्ये घेतला जातो. 5वा आकडा आहे, सभेपूर्वी 14 दिवस अगोदर प्रवर्तकाने केलेल्या आर्थिक व्यवहारांना मान्यता देणे. म्हणजे सभेच्या पूर्वी, म्हणजे पहिली साधारण सभा आहे त्या सभेच्या पूर्वी 14 दिवस अगोदर प्रवर्तकानं जो काही आर्थिक व्यवहार केलेला आहे त्या आर्थिक व्यवहाराला सुद्धा मान्यता देण्याचं काम या सभेमध्ये होत असतं. त्यानंतर निबंधकाने मंजूर केलेले पोटनियम स्वीकारणे. निबंधक असतो, नोंदणी अधिकारी असतो, पुढं स्वतंत्र प्रकरण आहे त्यामध्ये आपण पाहणारच आहोत. तर निबंधकाने मंजूर केलेले जे पोटनियम आहेत ते पोटनियम आपल्याला स्वीकारावे लागतात. त्यानंतर 7/2019-2020 या वर्षासाठी हंगामी व्यवस्थापन समितीची निवड करणे. म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस नोंदणीचं प्रमाणपत्र मिळतं त्यावेळेस सुरुवातीच्या काळामध्ये हंगामी व्यवस्थापन समितीची निवड करावी लागते, तात्पुरत्या काळासाठी, काय 2 महिने 4 महिने 6 महिने, आणि मग नंतर इलेक्शन लागतं आणि नंतर परत नवीन डायरेक्टर बॉडी त्या ठिकाणी तयार होते. अशा हंगामी व्यवस्थापन समितीची निवड करणे. त्यानंतर 8 कर्ज उभारणीची महत्तम मर्यादा ठरवणे. आणि 9 माननीय अध्यक्षांच्या परवानगीने ऐन वेळी आलेल्या विषयावर चर्चा करून निर्णय घेणे. कारण 9 नंबरचं जे कार्यक्रम पत्रिकेमध्ये सगळ्यात शेवटी आकडा असतो तो प्रत्येक सभेमध्ये त्या ठिकाणी नमूद केलेला असतो. कारण अध्यक्षाच्या परवानगीने ऐन वेळेस विषय येतो आणि त्या विषयावर चर्चा करून निर्णय घेतले जातात. तर हे सभेची कार्यक्रम पत्रिका आणि सभेची सूचना त्या सभासदाला पाठवली जाते. डावीकडे लिहिलेला आहे कळावे, उजवीकडे लिहिलेला आहे आपला विश्वासो, सही, नाव टाकलेलं आहे आणि मुख्य प्रवर्तक असा मजकूर लिहिलेला आहे. आता याच्या पुढचे जी पत्र आहेत ती पत्र आपण उद्याच्या तासाला पाहूयात. पत्राचा व्यवस्थित अभ्यास करा. 5 मार्कासाठी हे पत्र परीक्षेला विचारलं जातं. त्यामुळं मी सांगितलेलं आहे पुस्तकं खरेदी करा आणि त्या पुस्तकामध्ये ते पत्र कसं उठावदार दिसेल त्या पद्धतीनं तयार केलेलं आहे तसंच पत्र आपलं परीक्षेमध्ये तयार झालं पाहिजे. तर आपणाला फुल ग्रेडनं मार्क त्या प्रश्नाला मिळतात. यानंतरची जी पत्र आहेत ती पत्र आपण पुढच्या तासाला पाहूयात.